नमस्कार, भावना टाइम्सच्या या एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत अल्गोरिथम 2024. यूट्यूबमध्ये एक नवीन अल्गोरिथम यावर्षी लॉन्च करण्यात आलेला आहे. याचा फायदा लहान क्रिएटर्सना खूप चांगला होतोय. क्रिएटर लहान असो किंवा मोठा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यूट्यूबमध्ये येते ती म्हणजे निश. म्हणजे तुम्ही काय विषय घेऊन लोकांसमोर मांडताय. कसं आहे, आता सध्या जर बघायला गेलो आपण तर खूप सारे लहान लहान क्रिएटर आणि ऑडियन्सची संख्या कमी असा एक प्रकार लोकांना जाणवतो. पण यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही तुमचा कंटेंट कशा प्रकारे प्रभावीपणे मांडता, त्याच्यावर काय संशोधन करता, कशा पद्धतीने स्क्रिप्ट तयार करता, ती स्क्रिप्ट कशा पद्धतीने चाळणी लावून तुम्ही ती फायनल करता, त्या स्क्रिप्टमध्ये तुमचा कंटेंट कशा प्रकारे प्रवाहित होतो, स्टेप बाय स्टेप प्रत्येक कंटेंटमधील तुमचा सब्जेक्ट कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतोय हे अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, क्रिएटर आपल्या मनाने काहीतरी तयार करायचा प्रयत्न करतो, त्यात कुठलंही संशोधन नसतं, कुठलीही स्क्रिप्ट नसते, कुठल्याही प्रकारचा त्याच्यात अभ्यास नसतो. जस्ट तुम्हाला वाटतं योग्य म्हणून तुम्ही काहीतरी क्रिएट करता कंटेंट आणि तो सगळा फेल जातो. महत्त्वाची गोष्ट काय आहे, क्रिएटर लहान असो अथवा मोठा, एखाद्या मोठ्या क्रिएटरशी आपण जर लहान क्रिएटरशी कंपॅरिझन केलं तर असं जाणवतं तुम्हाला की आपला कदाचित त्याच्यासमोर निभाव लागू शकणार नाही. पण हे अतिशय असत्य आहे. यूट्यूबने नवीन लोकांसाठी, नवीन क्रिएटरसाठी, लहानातल्या लहान क्रिएटरसाठी अतिशय उत्तम असं अल्गोरिथम डेव्हलप केलेलं आहे. त्या अल्गोरिथममध्ये काही स्टेप्स महत्त्वाचे आहेत. स्टेप्स नंबर 1, सगळ्यात पहिल्यांदी तुम्ही जो काही कंटेंट तयार करता आहात त्याची स्क्रिप्ट ही कशा पद्धतीने अभ्यासताय. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी थोडंसं क्रोमवर काम करायला पाहिजे, यूट्यूबवर काम करायला पाहिजे, मार्केटमध्ये जाऊन अभ्यास केला पाहिजे की तुमच्या विषयाशी निगडीत असा कंटेंट तयार करताना तुम्ही कशा पद्धतीने स्क्रिप्ट डेव्हलप करता. सगळ्यात पहिल्यांदी सर्वात महत्त्वाचं काम हे स्क्रिप्ट रायटिंग आहे. त्या स्क्रिप्ट नंतर त्या स्क्रिप्टला घेऊन तुम्ही योग्य प्रकारे स्थळाची पाहणी कशी करता, मग ते स्क्रिप्ट प्रभावी होण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने त्याला मांडता आणि ते मांडल्यानंतर त्याच्यातला कंटेंट हा प्रभावीपणे लोकांपर्यंत कसा पोहोचवता, हा अतिशय महत्त्वाचा गोष्ट आहे. तुम्हाला हे सर्व करताना तुमचं प्रेझेंटेशन सुद्धा उत्तम असलं पाहिजे. त्याच्यासाठी तो तुमचा ॲम्बियन्स, तुमचा जो इंटिरियर आहे किंवा तुमचं तुम्ही जिथं कंटेंट तयार करत आहात त्याचा अभ्यास योग्य रीतीने केला पाहिजे. या सर्व गोष्टी करण्यासाठी कदाचित तुम्ही एखादी छोटीशी टीम डेव्हलप करू शकता किंवा तुम्ही टीम म्हणून काम करू शकता. हे करत असताना तुम्ही तो कंटेंट तयार केल्यानंतर तो लोकांसमोर मांडायचा प्रयत्न केला. आता लोकांचा प्रश्न असेल की आम्ही हॅशटॅग वापरतोय, एसईओ करतोय, सर्व करतोय, पण तरीही आमचा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचत नाही. हे खोटं आहे, हे चुकीचं आहे. प्रत्येकाचा कंटेंट यूट्यूबनी अनंत लोकांपर्यंत पोहोचवायचा ध्यास घेतलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी अल्गोरिथममध्ये चेंज केलेला आहे. तर ह्यात कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ तयार करता तर त्याला किती व्ह्यूज आहेत, किती लाईक्स आहेत, किती डिसलाईक्स आहेत, तुम्ही कशा पद्धतीने कंटेंट मांडलेला आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी एक अल्गोरिथम डेव्हलप केलेला आहे. जेणेकरून तुमचा कंटेंट मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचावा हे त्यातलं उद्देश आहे आणि हा उद्देश अतिशय उत्तमरित्या साध्य केलेला आहे. मी तुम्हाला 100% सांगू शकतो की तुम्ही जर तुमच्या कंटेंटवर योग्य अभ्यास करू शकलात, योग्य मांडणी करू शकलात आणि तो लोकांपर्यंत पोहोचवू शकलात, तर असं काही नाही आहे की एखाद्या मोठ्या कंटेंटरशी तुम्ही व्ह्यूच्या बाबतीत तुलना करू शकत नाही. यूट्यूब स्वतःहून तुमचा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या पद्धतीने अल्गोरिथम डेव्हलप केलेला आहे त्याचा प्रभावी उपयोग काही माध्यमातनं, काही यूट्यूबवरनं मी दाखवू शकतो की उदाहरणादाखल की ह्या व्ह्यूज, ह्या पर्टिक्युलर व्हिडिओचा आणि दुसऱ्या मोठ्या कंटेंटरचा जर कंपॅरिझन केलं तर तुमचा कदाचित जास्त आहे हे योग्यरित्याप्रमाणे दाखवू शकतो. ह्याच्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे यूट्यूबचं अल्गोरिथम आहे. अल्गोरिथम 2024 यामध्ये तुम्हाला कमी सबस्क्रायबरमध्ये, म्हणजे तुम्ही 3000 सबस्क्रायबर असाल आणि तुमचे 3000 वॉच टाईम असेल आणि सबस्क्रायबर जरी 500 असतील तरी तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आहे. याचा अर्थ काय आहे की हा अल्गोरिथम चेंज करण्याचा उद्देश कसा आहे की लहानातल्या लहान क्रिएटरला याचा प्रभावी उपयोग झाला पाहिजे. धन्यवाद.